बेल्लेगावचे ज्येष्ठ नेते कैलासवासी रामभाऊ शेठ कृष्णाजी बोरचटे वय 1985 यांचं गेल्या काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं। या गावाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख देणारं नेतृत्व आपल्यातून गेल्याने कुटुंबियांना येथे उपस्थित असणाऱ्या या परिसरातील सर्वांनाच दुःख झालेलं आहे। परंतु आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना, या उक्तीप्रमाणे जन्माला आलेला माणूस जात असतो। जन्म आणि मृत्यू यामध्ये अंतर म्हणजे जीवन। हे जीवन जगत असताना समाजासाठी, कुटुंबासाठी, या परिसरासाठी काय योगदान दिले याची चर्चा या निमित्ताने या ठिकाणी होत असते। या दादांनी बाजार समितीचं सभापती पद भूषवलं, खरेदी विक्री संघाचं चेअरमन पद भूषवलं, गावचं सरपंच पद, सोसायटीचं चेअरमन पद आणि अशा अनेक पदं भूषवली आणि या माध्यमातून या परिसरामध्ये अनेक कामं उभं करण्याचा प्रयत्न केला। बेल्ले उपबाजाराची निर्मिती, त्या ठिकाणी असणारे सर्व व्यापारी गाळे आणि या परिसरातले पाण्याच्या योजना असतील किंवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीच्या योजना, अशा अनेक कामं या परिसरामध्ये उभी केली आणि खऱ्या अर्थाने या परिसराला नेतृत्व देण्याचं काम केलं। आणि गेली अनेक वर्ष या परिसरात समाजकारण करत असताना सातत्याने या परिसराचा विकास झाला पाहिजे, हा परिसर पाण्याच्या दृष्टीने समृद्ध झाला पाहिजे, या परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केले। परंतु काही आज वृद्धापकाळाने काळाने त्यांना आपल्यातून जावं लागलं। त्यांचे चिरंजीव सदाशिवराव गावच्या एका चांगल्या पतसंस्थेचे चेअरमन म्हणून काम करत असताना आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबाचा नावलौकिक या पुढच्या काळात जपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। हे आमच्या परिवाराचे जवळचे नातेवाईक आहेत आणि सदाशिवराव आमच्या तालुक्याचे जावई सुद्धा आहेत। वाघ कुटुंब असतील किंवा राजनीतील अनेक मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी या सर्वांच्या वतीने आणि या राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वतीने, आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो। ओम शांती, ओम शांती।